अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडांना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या 2 मारेकरींना अटक केली आहे। मृत रमेश झा वय वर्ष 48 हे मूळचे दिल्लीचे असून ते अंबरनाथ MIDCत एका कंपनीत कामगार होते। ते सर्वोदय नगर परिसरात संशयित आरोपी सुमन आणि 2 मुलांसह राहत होते। 25 फेब्रुवारीला रात्री त्यांच्या एका ढाब्यासमोर भर रस्त्यात 2 अनोळखी मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार 26 फेब्रुवारीला रमेश यांच्या मुलाने दिली। घटनास्थळावरून 2 व्यक्ती पळून जात असताना CCTV फुटेजमध्ये पोलिसांना दिसले। दोन्ही मारेकरी रिक्षात बसून जाताना दुसऱ्या CCTV फुटेजमध्ये दिसले आहे। तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी दिल्लीला पळून जात असल्याचे समोर आले। पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे।